एक का डबल, एक का डबल, एक का डबल, एका दिवसात एक का डबल, 100चे 200, 1000चे 10,000. स्कीम ऐकली नाही? सांगतो, शेवटपर्यंत बघा. सध्या हे चालू आहे नवीन जे ट्रेडर्स येत आहेत ना मार्केटमध्ये त्यांच्यासोबत. एका दिवसात त्यांना पैसा डबल करायचा आहे. त्यासाठी ते काय करतात? ऑप्शन ट्रेडिंग करतात. मुळात त्यांना माहितीच नाही की ऑप्शन बनले कशासाठी आहे. 1000 ते 10,000 करण्यासाठी ऑप्शन बनलेलेच नाही आहे. फ्युचर्स का बनलेले आहेत हेच माहीत नाही आहे. 1 महिन्याचा 2 महिन्याचा क्लास केला की यांना वाटतं मी आता 10,000 रुपये लावून लखपती आणि करोडपती होणार आहे. साहेब, ज्यांना तुम्ही पैसा कमवताना बघताय ना ऑप्शन ट्रेडिंगमध्ये, ते कधी तुम्हाला त्यांचा लॉस नाही सांगत, फक्त प्रॉफिट दाखवतात. हे फायनान्स इन्फ्लुएन्सर जे आहेत ना, हे सगळं तुमच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळंच भरतायत. ऑप्शन आणि फ्युचर जे आहेत ना, जे हे बनवल्या गेलेत ते तुमची रिस्क कमी करण्यासाठी बनवले गेलेत. तर लोकांनी त्याला चुकीचं इंटरप्रेट केलं आहे, त्याला चुकीचं समजून त्याच्यामध्ये झटपट एक का डबल करण्याच्या नादामध्ये मेहनतीचा पैसा वाया घालवत आहेत. हे करू नका. जर तुम्हाला मार्केटमधनं पैसा कमवायचा ना, मार्केटमध्ये खूप सारे पर्याय आहेत. इक्विटी ट्रेडिंग सगळ्यात चांगली, सगळ्यात सेफ साईड तुमचा पैसा बनणार. मोठमोठे इन्व्हेस्टर ऑप्शन ट्रेडिंग करून मोठे नाही झाले सर, ते मोठे झालेत स्टॉक्समध्ये इन्व्हेस्टमेंट करून. आता मला खूप जण ज्ञान देतील की आमच्याकडे एवढा पैसा आहे का, त्यांनी 30-40 वर्षापूर्वी सुरुवात केली होती. अहो साहेब, मी काय म्हणतो, ऑप्शन ट्रेडिंग करून तुम्ही किती पैसे कमवता? 1000चे 10,000 करतात ना, तर तुमचे 4 दिवसानंतर 10चे 40 जातात. आता हे कोणी मान्य करणार नाही, पण हे सत्य आहे. जे बघा, प्रोफेशनल लोक जे असतात ना, प्रोफेशनल, ते काय करतात? ते करतात स्विंग ट्रेडिंग. काय भानगड आहे बाबा स्विंग ट्रेडिंग? जेव्हा तुम्ही एखाद्या कंपनीचे शेअर्स अचूक जागेवरती म्हणजे सपोर्टवरती जर बाय केला, तर तो तुम्हाला 1 दिवसापेक्षा जास्त किंवा जवळ आठवडाभर ते 15 दिवस, लॉंग टर्म नाही, शॉर्ट टर्म नाही म्हणते मी, 15 दिवस ते 1 महिना तुम्हाला होल्ड करायचं आहे. किती एक्सपेक्टेड रिटर्न आहे? समजा तुम्ही 1 लाख रुपये गुंतवले, किती एक्सपेक्टेड रिटर्न आहे तुम्हाला? FD केले बँकेमध्ये, नॅशनलाइज बँकेत केले तर 6% वरती भेटत नाही. साध्या पतसंस्थेमध्ये करा 8 ते 9% मिळतात. पोस्टामध्ये कराल तर 8 ते 9% आहे. वार्षिक आहे, मी मंथली बोलतो आहे. मंथली तुम्हाला 5% जरी मिळाले सर, तर तुम्ही खुश राहायला पाहिजे. आणि प्रोफेशनल लोक हेच करतात. जर आपण जॉब करतो आहे, आपण व्यवसाय करतो आहे, आपल्याकडे वेळ नाही आहे, इंट्राडे ट्रेडिंग, ऑप्शन ट्रेडिंग रिस्की आहे. का? कारण आपल्याला डिसिजन घ्यायला वेळ मिळत नाही. ऑप्शनमध्ये प्रीमियम डीके होतो. व्होलॅटिलिटी इंट्राडे मार्केटमध्ये भरपूर असते. पण जर तुम्ही स्विंग ट्रेडिंग बघाल तर त्यामध्ये एक मूव असतो, तो भले अप असेल किंवा डाऊन असेल, तर त्या ट्रेंडला जर तुम्ही पकडू शकले तर तुम्ही नक्की स्विंग ट्रेडिंगमध्ये पैसा कमवू शकता. हा वरती रिलायन्सचा चार्ट दिसतोय तुम्हाला, बघा, डाऊन ट्रेंड मार्क केलेला आहे रेड ॲरोनी, आणि तिथे तुम्हाला वरती एक झोन दिसतोय 2 ब्ल्यू लाईन्सनी मार्क केला आहे बघा. तो काय आहे? तो आहे रेजिस्टन्स झोन, स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन आहे रिलायन्स इंडस्ट्रीच्या स्टॉकला. 1580 ते 1610च्या मध्ये, या 30 पॉईंटमध्ये मेजर सप्लाय झोन आहे. आणि बघा तुम्ही, सध्या हल्लीच डबल टॉप बनवला आहे आणि 1680पासूनच त्याच्यामध्ये प्रॉफिट बुकिंग आली आहे डबल टॉप बनवून. तर हे स्विंग ट्रेडिंग जर तुम्हाला शिकायचं असेल तर आत्ता हा व्हिडिओ संपायच्या आधीच आपल्या व्हिडिओला यूट्यूबला सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करा. आणि इंस्टाग्रामवर सुद्धा मी अपडेट देत असतो डेली मार्केटबद्दल, तर तिथे सुद्धा जाऊन तुम्ही इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करा. तुमचा बेनिफिट होईल. शिक्षण घ्या आणि मग तुम्ही ट्रेडिंग करा. पैसा बनवायचा आहे ना, बनतो, पण त्याच्यासाठी योग्य शिक्षण, योग्य माहिती असणं फार गरजेचं आहे. आणि त्यासाठीच मी ओरडून सांगतो की मराठी माणसाने अर्थसाक्षर झालं पाहिजे. त्याने स्वतःचे फायनान्स स्वतः मॅनेज केले पाहिजे. कुठल्याही फायनान्स इन्फ्लुएन्सर्सच्या नादी लागून ऑप्शन ट्रेडिंगचं फक्त प्रॉफिट बघून तुम्ही त्याच्यामध्ये उतरू नका. नॉलेज घ्या. ऑप्शन आणि फ्युचर हे तुमची रिस्क कमी करण्यासाठी बनलेले इन्स्ट्रुमेंट आहे, बनवलेले इन्स्ट्रुमेंट आहे. तर त्याचा त्याप्रमाणे उपयोग करा. धन्यवाद मित्रांनो. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त मराठी माणसांपर्यंत शेअर करायला मदत करा. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. धन्यवाद.